नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मागील 2 भागामध्ये आपण बघितलं होतं की सैफ वरती हल्ला झाला. तो का झाला? त्याच्यानंतर त्याच्या संपत्तीवरती 15,000 कोटी संपत्तीवरती सुद्धा टाच येण्याची दाट शक्यता त्याच्या कुंडलीमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा झालेली आहे. हे सुद्धा कारण आपण बघितलं होतं. कारण कोर्टामध्ये अपयश हे मेष राशीचा शनी देतो. त्यानंतर कर्क राशीचा मंगळ सध्या जे काही त्याला विघ्नांना सामोरं जावं लागतं, हे त्याच्यामध्ये देतोय. तर आपल्याला माहिती आहे की जवळ-जवळ 7.5 मागं लागल्या, शनी मागं लागल्यासारखी परिस्थिती सध्या ही सैफ अली खानवरती आलेली आहे. तारीख त्याची 16 ऑगस्ट 1970 साली जन्म झालेला आहे. मकर रास आहे. माहिती आहे आपल्याला मकर राशीला शेवटची 7.5 चालू आहे. आज आपण एक वेगळा विषय त्याच्या बाबतीमध्ये घेऊन आलेलो आहोत. त्याची 2 लग्न झाली आणि पहिलं लग्न झालं अमृता सिंग यांच्याबरोबर, ज्या वयाने जास्त होत्या आणि दुसरं लग्न झालं करीना कपूर यांच्याबरोबर, ज्या वयाने अगदी कमी होत्या, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी कमी आहेत आपण म्हणूया. होत्या म्हणण्यापेक्षा आहेत म्हणूया. असे कुंडलीमध्ये कोणते योग असतात? 2 लग्न, त्यानंतर एकदम परस्पर म्हणजे विरोधाभासचे असे वयाने जास्त असणारे, वयाने कमी असणारे, असे आपल्या कुंडलीमध्ये कोणते योग असतात, ज्यामुळं अशा घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडतात? हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. तुम्हाला सुद्धा जर असे अनुभव येत असतील तर जरूर आमच्याशी संपर्क करा. आणि ज्यांचा जन्म या दरम्यान झालेला आहे 16 ऑगस्ट 70 त्या या कमी जास्त दिवसामध्ये झालेला आहे, जरूर अशा लोकांना सुद्धा हे अनुभव नक्कीच येत असतील. बघूया आपण काय त्यांची कुंडली बघती, जास्त करून विवाह संदर्भामध्ये. चंद्र पहिल्या स्थानात आहे, 7.5 चालू आहे. मकर राशीला संपत आलेली आहे आणि ती त्रासदायक का ठरते? तर या ठिकाणी शनी सुद्धा त्याच्या कुंडलीमध्ये नीचेचा आहे. हे एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे. त्यानंतर कर्क राशीचा मंगळ आणि रवी, मंगळ कर्क राशीचा सुद्धा नीचेचा समजला जातो आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो विषय आहे तो आहे कन्या राशीमध्ये शुक्र. कन्या राशीतला शुक्र हा कुंडलीमध्ये अत्यंत नीचेचा असा समजला जातो. शुक्र हा आपल्याला माहिती आहे वैवाहिक जीवन, सेक्स पॉवर, संपूर्ण वैवाहिक सुख व सगळं जे काही बघितलं जातं, मिळणारी जोडीदार किंवा मिळणारा जोडीदार, हे सर्व काही शुक्राच्या शुक्रावरून बघितलं जातं. आणि असा हा शुक्र त्यांच्या कुंडलीमध्ये कन्या राशीमध्ये आहे आणि कन्या राशीतला शुक्र हा ज्योतिषशास्त्रानुसार नीचेचा समजला जातो आणि त्याच्याबरोबर हा जो मेष राशीचा शनी आहे कुंडलीमध्ये, हा काय करतो? एकतर वयाने जास्त असलेली पत्नी देतो आणि किंवा एकतर अगदी वयाने कमी असलेली पत्नी, म्हणजे विरोधाभास हा शनीच्या दृष्टिकोनातून बघण्यासारखा या ठिकाणी योग आहे. आणि मेष राशीचा शनी आणि कन्या राशीचा शुक्र, यामुळं हे 2 गोष्टी विरोधाभासाच्या त्यांना मिळाल्या. त्याच्याबरोबर हर्षल आहे, शुक्राबरोबर त्यांच्या कुंडलीमध्ये पापग्रह हर्षल आहे. त्याच्यामुळेच की पहिला त्यांचा घटस्फोट झाला पहिल्या पत्नीबरोबर अमृता सिंग यांच्याबरोबर आणि आता दुसरा विवाह म्हणजे झालेला विवाह अजूनही चालू आहे. परंतु जेव्हा पापग्रहाशी युती शुक्राची होती त्यावेळेला हे घटस्फोटाचे अनुभव मात्र अनुभवायला मिळतात. शिवाय तो कन्या राशीमध्ये आहे आणि शुक्र आणि हर्षल यांची कुंडलीमध्ये युती आहे. त्याच्यामुळे आणि काय होतं, ज्यांच्या कुंडलीमध्ये असे आहेत योग शुक्र हर्षल युती कन्या राशीमध्ये, त्यांचं जे सेक्स पॉवर असते ती इनबॅलन्स होत असते. एक तर अत्यंत असते, नाहीतर एक तर काहीच नसते. काहींना वाटू शकतं की आपण आता काही तरुणपणी वाईट अनुभव येतात आणि ठरवतात की विवाहच करायचा नाही आणि दुसरा एक भाग असा असतो की कितीही म्हणजे काही गोष्टी केल्या तरी सुद्धा समाधान या लोकांना लाभत नाही. अशाच पद्धतीचं हे इनबॅलन्स कन्या राशीतला शुक्र आणि हर्षल दाखवतो. तुमच्या कुंडलीमध्ये काही असतील असे ग्रह आणि तुम्हाला जर असे अनुभव येत असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून सांगायला हरकत नाही
आणि आम्हाला संपर्क सुद्धा करा. तुमच्या काही प्रश्न असतील तर 98 22 11 94 72 या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. आम्ही नक्कीच तुम्हाला यातून गाईडलाईन करू. नमस्कार.